कुठे आहे लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. आमच्या जीवनामध्ये काही काही माणसं अशी पाहिलेत महाराज, मुलं अशी पाहतात, बघतोय आम्ही, शेतात अजिबात पोराला जाऊ वाटत नाही, शेतातला काडी कचरा सुद्धा उचलू वाटत नाही. अरे जाय ना, ढोराला चारा वैरण कर, पाणी पाच थोडं. नाही आज जवळा बाजारला काम आहे, आज या मित्राचं लग्न आहे, आज तिकडे जायचं, आज इकडे पार्टी आहे. सगळ्या संसाराची महाराज त्या ठिकाणी जबाबदारी घेणारा जो असतो त्याला बाप म्हणतात. त्याची पहाडाची छाती. अरे कितीही मोठं संकट येऊ द्या त्याच्या जीवनामध्ये, नवे नवे स्वतःची पत्नी मारू द्या, रडत नाही महाराज तो. त्याला वाटतं मी जर रडलो तर सगळेच रडतील महाराज, कारण की त्याच्या हृदयामध्ये काय दुःख असतं महाराज हे त्याचं त्याला माहीत असतं. परंतु तो अश्रू कधीच काढत नाही महाराज. त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब. काही काही लोकांनी पेपरामध्ये छापलं बापाविषयी, काही काही लोकांनी बातम्या सुद्धा दिल्या, मारझोड करणारा, सतत मारहार करणारा बाप. पोरं काही काही म्हणतात ना, तुमचे बाजी बाबा नेहमी मला सारखे राग करत असतात. अरे नारळ कितीही जरी बाहेरून टणक असला ना शेषराव मामा, नारळ बाहेरून कसा असतो, टणक असतो महाराज, परंतु आतमधून महाराज त्या ठिकाणी गोड असतो, त्या नारळात पाणी गोड असतो. तसं बाप असतो महाराज. वरून तो लेकरांना एखाद्या वेळेला वाईट बोलत असतो बाप, परंतु त्याच्या मनामध्ये ऐशी कळवळ्याची जातीन करील अभावीन प्रीती. लेकराविषयी प्रेम असतं महाराज. त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. नवीन मुलीला कपडे घेऊन देईल, मुलाला नवीन पॅन्ट शर्ट घेऊन देईल. पोरग जर म्हणलं मला दुकानात जायचंय, कटिंग करायचे, घे पैसे घे जा. आजारी पडलं परभणीला घेऊन जाईन, चांगल्या प्रकारचा दवाखाना करेन, मुलीला चांगल्या प्रकारचे कपडे, पत्नीला व्यवस्थित सर्व घरामध्ये साहित्य. पण तोच शेतामध्ये काबाड कष्ट करणारा माझा शेतकरी बाप असेल महाराज. काही काही माणसं बघतो हो आम्ही, आमच्या जीवनामधल्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती आहेत. काही काही माणसांच्या अंगामध्ये बाहेरून शर्ट वेगळं असतं. बाबा बाहेर गावला निघाल्यानंतर चांगल्या प्रकारचं शर्ट असतं, परंतु त्याच्या आतमधून बनेल जी असते ना, त्या बनेलीला असे छिद्र पडलेले असतात. काय असतात मला सांगा, त्याच्याजवळ पैसे नसतात का? पैसे असतात, परंतु याच्यामध्ये काहीतरी बचत करून माझ्या प्रपंचासाठी, माझ्या मुलाबाळांसाठी, एखाद्या वेळेला जर चांगला सुख आहे दुःख आहे जीवनामध्ये, त्याच्यासाठी हा पैसा ठेवणारा कोण असतो? बाप असतो. एखाद्या वेळेला बाप जरी आजारी पडला ना महाराज, बाप आजारी पडला ना, तर सहसा तो दवाखान्यामध्ये जात नाही. जास्त जर आजारी पडला महाराज, त्याच्याजवळ पैसे नसतात असं नाहीये. त्याला वाटतं मी जर 2-3 दिवस दवाखान्यामध्ये गेलो, डॉक्टरनं मला ॲडमिट केलं, तर हे 2-4 दिवसाचं काम माझं पाठीमागं राहील ना महाराज. सर्व संसाराची काळजी करणारा तो बाप असतो. म्हणून ह्या बापाच्या त्या ठिकाणी महाराज डोक्यामध्ये विचार आहे, मला पाण्यामध्ये गेलंच पाहिजे महाराज. आणि तो बाप सज्जन हो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बाप साठवी तो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची. तो बाप कितीही जरी संकट आलं तरी कधी रडत नाही महाराज, पण बाप दोनदा रडतो महाराज, दोनदा रडतो. लाडाची मुलगी ज्या वेळेला लग्नाचं वय होतं, थाटामाटामध्ये लग्न सोहळा तो बाप ज्या वेळेला करतो ना, सर्वांच्या पाया पडतो तो बाप. कपड्यावाल्याच्या पाया पडल, भजनी मंडळीच्या पाया पडल, मंगलाष्टक म्हणणाऱ्या मंडपवाल्याच्या पाया पडल. आणि त्या मुलीचा लग्न सोहळा एवढा पद्धतशीर पार पडल्यानंतर ती नवरी ज्या वेळेला सर्वांचं दर्शन घेत येते ना, निरोप देतात सर्व माणसं, सर्व गावातल्या स्त्रिया, आणि ती नवरी ज्या वेळेला तिची नजर बापाला शोधत असते, सज्जनो म्हणजे मला बाबा दिसत नाहीत. अरे सगळ्यांच्या पाया पडणारा तो बाप, सगळी माणसं लग्नामध्ये पोटभर जेवलेले असतात, पण तो बाप त्या ठिकाणी जेवण केलेलं नसतं महाराज. त्या ठिकाणी एखाद्या मंडपाच्या कोपऱ्याला शून्यामध्ये नजर लावलेला तो बाप विरुद्ध दिशेला बघत असतो, आणि त्याच्या डोळ्यामधून घळघळ अश्रू येत असतात महाराज. आणि त्या पोरीनं ज्या वेळेला बापाला हाक मारते, बाबा, अरे कितीही दगडाच्या काळजाचा बाप असू द्या, काही काही लोक आम्हाला म्हणतात, नारायण महाराज माझं हृदय एवढं दगडाच्या काळजाचा माणूस आहे, मी रडणार नाही महाराज.
आम्ही आमच्या जीवनामध्ये काही काही माणसं असे पाहिलेत की पोरगी ज्या वेळेला महाराज त्या ठिकाणी निरोप घेत असते ना, त्यावेळेला ढसा ढसा रडणारे तीच माणसं आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहिले. त्यावेळेला बाप रडत असतो, बाप साठवतो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ज्या वेळेला लेक सासराला जात असते ना, कितीही दगडाचा काळजाचा बाप असू द्या महाराज, अरे कणवासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी महाराज. राजा विदेही जनकासारखा बाप रडला सीतेला निरोप देत असताना, कारण की बापाचं हृदय असतं महाराज. गेले महाराज वसुदेवजी महाराजांनी पाण्यामध्ये प्रवेश केला. गुडघ्यापर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत पाणी त्या ठिकाणी आलं. नाका तोंडामध्ये ज्या वेळेला सज्जन हो पाणी जायला लागलं, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं लीला केली महाराज. टोपलीमधून डावा पाय बाहेर काढला आणि डाव्या पायाचा अंगठा पुराला लावल्या बरोबर पूर चढला